आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज आणि मी आहे आता कर्नाटक राज्यातील तुगाव या गावामध्ये मागच्या अनेक वर्षापासून माता लक्ष्मीच्या या देवस्थानामध्ये कायरा महोत्सव भरवला जातो आहे. मागच्या कितीतरी वर्षांची परंपरा आहे आणि अतिशय उत्साहामध्ये आपण पाहू शकतो की हा महोत्सव साजरा केला जात आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देवस्थानचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्यासोबत बातचीत करूया आणि जाणून घेऊया. सर, काय सांगाल? प्रथम तुमचं नाव सांगा आणि ट्रस्टी म्हणून आपलं काय पद आहे आणि मागच्या अनेक वर्षापासून हा कायरा महोत्सव होतोय, तर या मागची कशी पार्श्वभूमी, काय इतिहास काय आहे? नमस्कार. सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवाचं माझ्या यात्रेमध्ये मी स्वागत करतो. माझं नाव श्री राजकुमार बाबूराव पाटील, या यात्रा कमिटीचा अध्यक्ष. या यात्रेचं स्वरूप फार मोठं आहे, फार जुनी परंपरा आहे. 921 वर्षापासूनची परंपरा आज तागायत चालू आहे. त्यामुळं या महालक्ष्मी मातेचा या यात्रेचं फार महत्त्व आहे. सर, आता आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा कर्नाटकमध्ये असेल अनेक देवस्थानं आहेत आणि त्या देवस्थानाची जी यात्रा भरते त्या यात्रांना घेऊन काही दंतकथा आहेत, काही स्टोरीज आहेत. तर माता महालक्ष्मीच्या या यात्रेच्या रिलेटेड अशी काही स्टोरी आहे का, असा काही इतिहास आहे का? पौराणिक कथा बरेचदा आपण ऐकतो त्या गोष्टींबद्दल. आपल्यासोबत प्राध्यापक नलावडे सर आहेत, सरांकडून जाणून घेऊया. सर, अशी काही कथा वगैरे काय आहे का? अशी काही कथा वगैरे काही नाही, पण साधारणतः हे आमच्या श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचं 307वं वर्ष आहे. म्हणजेच दर 3 वर्षाला एक वेळेस कायरा म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून सामाजिक सलोखा, सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा या ठिकाणी आम्ही आजपर्यंत आमच्या पूर्वजांच्या काळापासून आज तागायत तो जी प्रथा आहे तो आम्ही पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पाळतही आलेलो आहे. आणि 307वं वर्ष म्हणजेच साधारणतः दर 3 वर्षाच्या माध्यमातून 921वं वर्ष हे आम्ही या ठिकाणी श्री महालक्ष्मी यात्रा महोत्सवाच्या माध्यमातून कायरा म्हणून या ठिकाणी साजरं करतो. आपण पाहू शकता की 921वं वर्ष म्हणजे जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्याही आधीपासून या ठिकाणी ही यात्रा सातत्याने भरत आहे. आपण सरांना विचारणार आहोत की सर, आता कायरा महोत्सव जो आपण आयोजित करतो तर त्यामध्ये पूजा पद्धती कशी असते आणि हा सगळा प्रवास कसा असतो की सुरुवात, मधले काही दिवस आणि शेवटचा दिवस म्हणजे 4 दिवस बहुतेक मला वाटतं ही हा महोत्सव चालतो. तर पहिल्या दिवसापासून 4थ्या दिवसांपर्यंत काय काय होतं? या यात्रेचं स्वरूप 5 दिवसाचं असतं. पहिल्या दिवशी जुन्या रूढी परंपरेप्रमाणे हिरडे बसवणे म्हणून हा एक कार्यक्रम असतो. हिरडे बसवणे, हां. काय होतं त्याच्यामध्ये? त्यामध्ये पोतराज ते जुन्या पारंपरिक पद्धतीनं करतात. बरं, त्यांची पूजा, पूजा अर्चा विधी हे ते करतात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंडपाची पूजा असते. तिसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेचा स्वघराकडून मंदिराकडे पालखी यात्रा असते. त्याच्यानंतर पालखी यात्रा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अमावस्येच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम म्हणजे नैवेद्याचा कार्यक्रम असतो. दिवसभर त्या दिवशी गावातील सर्व घराघरातून नैवेद्य दाखवले जाते. आणि 5व्या दिवशी महालक्ष्मी यात्रेचा शेवटचा दिवस, त्या दिवशी सकाळी कोंडा लुटणे हा एक कार्यक्रम असतो शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा. कारण आंबटभाती हे ती जुनी परंपराप्रमाणे निघालेला कोंडा जमा करून ठेवतात आणि ते कोंडा मुठीत घेऊन शेतकरी प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन ते टाकतात की बाबा माझं शेत पिकावं या अपेक्षेपोटी. त्याच्यानंतर 1:30 ते 2 वाजता मंदिराकडून स्वघराकडे पालखी मिरवणूक निघते. एकंदर हे असं महालक्ष्मी यात्रेचं स्वरूप आहे. सर, मला सांगा की मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतात, मला वाटतं लाखोंच्या संख्येमध्ये म्हणायला हरकत नाही या 4-5 दिवसामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकामधून सुद्धा. तर इथलं जे नियोजन आहे, आपण गर्दीचं नियोजन म्हणूया, लोकांच्या जेवणाचं, पाण्याची व्यवस्था, मंडपाची व्यवस्था, हे सगळं कसं केलं जातं? हे बघा, फार मोठी यात्रा असल्यामुळे शासनाचाही आम्हाला आधार घ्यावा लागतो. पोलीस सहकार्य करतात. पोलीस यंत्रणा भरपूर आणलेली आहे. आरोग्याची काळजी घेतली जाते.
डॉक्टर्स वगैरे आलेले आहेत, ॲम्ब्युलन्स आहे. त्याच्यानंतर महालक्ष्मी मंदिराच्या ट्रस्टच्या तर्फे मोफत पाणी आहे, फिल्टर फार मोठं फिल्टर मोफत सेवा आहे. फिल्टर आहे. हो 12 महिने पाणी फ्री दिलं जातं गावाला. त्याच्यानंतर आम्ही यावर्षी नवीन एक उपक्रम राबवलो. प्रत्येक गावामध्ये जवळपास माझ्या अंदाजे 30 कॅमेरे बसवलो, पंचायतकडून बसवून CCTV कॅमेरे बसवून घेतलं. त्याच्यानंतर नवीन परिकल्पना म्हणजे 1 रुपयाची पावती न फाडता ऑनलाईन पेमेंटचं यावर्षी आम्ही हे केलो. दक्षिणा म्हणून जे भाविक भक्त जे देणगी देतात त्या स्वरूपात आम्ही ऑनलाईन पेमेंट देणगी प्रक्रियेला ऑनलाईन केलं. हो बिलकुल. पारदर्शकता राहावी म्हणून, याच्या पलीकडे काही नाही. काय सांगाल सर अजून काही नाही. साधारणतः आम्ही मागच्या 3-1 वर्षाखाली म्हणजेच 2023ला याच पद्धतीनं यात्रेचं आयोजन केलेलं होतं. त्यावेळेस या यात्रेच्या ठिकाणी 2.5 ते 3 लाख भाविकांनी आमच्या महालक्ष्मी देवस्थानच्या देवीचं दर्शन घेतलेलं होतं. त्याचा अंदाज घेऊन साधारणतः दुप्पट ही लोकसंख्या येऊ शकते. या पद्धतीनं आम्ही संपूर्ण गावाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीचं नियोजन केलेलं आहे. सर्व गावांनी त्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. गावाच्या चारी बाजूनी दुसऱ्या गावाकडून येणाऱ्या रस्त्याच्याच गावाच्या शेजारी आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तसेच बालकीतील नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सर्व भाविक भक्तांच्या माध्यमातून शौचालयाची व्यवस्था असेल, पाणी पुरवठ्याचं नियोजन असेल, अग्निशामकची व्यवस्था असेल, प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था असेल, याच्यानंतरही आणि काही पोलीस प्रशासन असतील, बाकी काही डिपार्टमेंटचे जे काही कर्मचारी वर्ग असतील, या सर्वांच्या माध्यमातून ते MSCB सारखे कर्मचारी वीज बिलाच्या माध्यमातून म्हणजे कुठल्याही प्रकारची कसल्याही प्रकारचं आमच्या यात्रेला गालबोट लागू नये, कुणाचेही कसल्याही प्रकारचं या ठिकाणी गोंधळ गडबडच्या माध्यमातून काही नुकसान होऊ नये म्हणून जवळपास सर्व जाती धर्माच्या लोकांच्या माध्यमातून, युवा पिढी असतील किंवा वयोवृद्ध व्यक्तींच्या माध्यमातून आम्ही अगदी चोख असा बंदोबस्त व व्यवस्था या ठिकाणी करून आम्ही यात्रा शांततापूर्ण वातावरणात पुढे घेऊन जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. खरं तर भारत हा मुळात मातृसत्ताक कुटुंब पद्धती असलेला देश आहे आणि आपण उत्तर भारताकडून महाराष्ट्राचा मध्य भारताचा भाग आणि दक्षिण भारताकडे ज्या पद्धतीने आपण जसं जसं खाली येत जाऊ, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल किंवा तामिळनाडू आणि तर इकडं मातृपूजक समाजव्यवस्था आणि कुटुंब व्यवस्थेचा एक आपण प्रभाव आपल्याला आढळतो आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून तुगावमध्ये श्री महालक्ष्मी या देवीची पूजा केली जाते. 921 वर्षाची परंपरा आणि देवस्थानच्या ट्रस्टचा हा पूर्णपणे असलेला चोख असा बंदोबस्त. या ठिकाणी ट्रस्टचे पदाधिकारी सांगतात की कशा पद्धतीनं भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठीची सगळी खबरदारी आणि काळजी ट्रस्टने घेतलेली आहे. ही परंपरा येणाऱ्या 921 वर्षापर्यंतसुद्धा आणि त्याच्यानंतर चंद्र सूर्य असेपर्यंतसुद्धा हे चालणार आहे आणि अशा प्रकारचं एक अत्यंत सुबक आणि सुंदर असं नियोजन ट्रस्टच्या माध्यमातून केलं जाणार असल्याचा या ठिकाणी विश्वास सर्व भाविकांना आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या जनतेला हे ट्रस्टचे पदाधिकारी देताना दिसतात. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी तुगाव, कर्नाटक.